सांगितलेलं हा तोच ना मध्ये पावसात पडलेला दरवाजा, पण इथला नव्हता पडला, तो तिकडचा होता. इकडे 10 मिनिटं सेल्फी काढायला वेळ देऊ, पण सगळ्यांनी एका वेळेला सेल्फी काढू नका. तर आता इकडे कोणाला सेल्फी काढायचा असेल वसई किल्ल्यात एक रिमेंबर मी तुला कधी आणणार होती इकडे पिकनिक सहलीला. हमको वहाँ नहीं आएगी, एक कुआ हुआ करता है. तर ही ती जागा आहे जिथे खूप साऱ्या पिक्चरची शूटिंग होते. हाय सहलीला आलेला माझा परिवार. वेगवेगळ्या प्रकारची झाडं. वसईच्या किल्ल्यामध्ये वसईतल्या लोकांना एंट्री नव्हती. मग तो वसईकर हिंदू असो किंवा वसईकर धर्म. कोणाच्या मागे नको लागायला कशालाच. पूर्णपणे रिलीजियस होत्या आणि शिक्षण याचा कोण आलंय काय आलंय वगैरे. हा ते पण आहे. आणि त्यानुसार इकडे जानेवारी महिन्यात जेव्हा त्यावेळेला इकडे प्रेयर तो अर्धा पोर्तुगीज आणि अर्धा भारतीय असल्यामुळे पोर्तुगीजांना जशी ते पाडलं आणि त्या ठिकाणी हा होता मान होता. त्या परशुराम जोशींना सहलीला आलेला परिवार, ऐतिहासिक भेटीला आलेला परिवार. गोष्ट अशी झाली, आम्ही सहलीला आलो आणि सहलीची सर्वात मस्त आणि मोठी गोष्ट आम्ही आणलेली.
हे वाढवण्यासाठी सगळे आपापलं योगदान त्या बाजूने या खाचांमध्ये ते बीन्स टाकून तो उभारला गेलेला असेल. बाय बाय. बोले आणखी ते जर माती काढली तर हे अशाच पायऱ्या 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 400 वर्षापासून डायरेक्ट चर्चमध्ये जाण्यासाठी स्वतंत्र रस्ता होता. तो रस्ता देखील जाऊन तुम्ही बघू शकता. तो बघा, तो आहे तो रस्ता. किती वळणाचा आहे, त्यामुळे किती सुरक्षितपणे तो जाऊ शकत असेल हे पाहू शकतात. कोणता तो हल्ली बांधला. एकदा सगळे माणसांना खातात का असं? चावणं नाही खातात. सांगितलेलं आपले आता किती घाबरतोय आपण ते सापापासून. घडला आहे ना. जीभ जड झाल्यानंतर कसे उच्चार निघतात तसे उच्चार करायचे. आता जीभ कधी जड होते अंदाज असतो. 1380 पर्यंत नागेश तिथं काढ. सहलीला काही जास्त नॉलेज असलेले किल्लाप्रेमी. तुमचा झेंडा ऍक्च्युली आणा ना. खाली बघून चाल. सपोर्ट कॉमन किलर हळू. ते बघ काय किती सुंदर आहे. तुला कुठे चढवलं ते बघ. उतरताय तुम्ही? चला चला उतरा उतरा. मला ह्याला घेऊन यायला थोडं जावं लागेल.